जनतेच्या तक्रारींचं पत्र मोदींना देण्यासाठी केजरीवालांनी हा मोर्चा काढलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले जातात, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अजितजी, E20ला आता विरोध होतोय आणि आज केजरीवालांनी सुद्धा थेट रस्त्यावरती उतरत विरोध केलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आलाय। रस्त्यावरती उतरणं, आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये विरोधकांचं कर्तव्य आहे, काम आहे। त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। त्यांनी परवानगी घेऊन कायदेशीर आंदोलन केलं पाहिजे। मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणं हा शुद्ध पब्लिसिटी स्टंट आहे। आम आदमी पक्ष असेल किंवा इतर त्यांचे साथीदार असतील, या सगळ्यांना लोकांनी नाकारलेले पक्ष म्हणून या काळामध्ये त्यांची ओळख देशाला झालेली आहे। आणि आपल्या संपलेल्या राजकारणाला काहीतरी दुगदुगी देण्याकरता अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानी धडक देत आहेत, हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय। ज्या पद्धतीनं या विरोधकांच्या कुठल्याही विषयामध्ये जनतेनं रस न दाखवता त्यांना घरचा रस दाखवला, त्यांना जिवंत राहण्याकरता काहीतरी आंदोलन आता केलं पाहिजे। त्यामुळे कुठल्या तरी परिस्थितीत आपण चर्चेत राहिलं पाहिजे, याकरता विरोधकांनी केले हे स्टंट आहेत, हे अगदी स्पष्ट आहे। मात्र अजितजी, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल ऐवजी शुद्ध पेट्रोल मिळावं अशी नागरिकांची मागणी आहे आणि केजरीवालांनी तीच मागणी आता उचलून धरली आहे। हे बघा, अशा पद्धतीची मागणी करणं काही गैर आहे का? अजिबात नाही। लोकशाहीमध्ये सामान्यांना काय वाटतं ते विरोधी पक्ष मांडतात, सामान्य लोक सरकारला सूचना करतात, सरकार त्या सूचनांचा आदर करतात। निश्चित। मात्र याच्याकरता पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा काढणं एक प्रसिद्धीसाठीच आहे, दुसरं काय। अजितजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद।